आज महाराजांची जी जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही दरवर्षीप्रमाणे म्हणजे जेव्हापासून आम्ही या म्हणजे बोलतात ना परिसरात शिवजयंती साजरा करतो आहे, गेले एक 15-16 वर्ष झाले, तेव्हापासून विद्यार्थी सेनेपासून आतापर्यंत आम्ही ही शिवजयंती साजरा करतो आहे। ते सर्व युवक एकत्र येऊन स्वप्नील शिर्के, दीपक शर्मा, परत आनंद बारी, मी स्वतः आणि सारथी फाउंडेशन आणि नवघरचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि इकडचे स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक आणि नगरसेवक या सर्वांच्या एकत्र याच्यामध्ये आम्ही ही शिवजयंती नवघर नाक्यावर साजरी करतो आहे आणि गोरदेव नाक्याला पण साजरी करतो आहे। आणि माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या बोलतात ना यांच्या आयोजनामध्ये यांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे आणि मीरा भाईंदरकरांसाठी या टायमाला पण शिवाजी महाराजांची जी भव्य रॅली स्वरूपात आहे त्याचं सांभाळण्याचं काम आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की आपली ही रॅली पूर्ण संपन्न झाली पाहिजे आणि सर्व ढोलपथक, लेझिम, घोडे आणि सर्व पदाधिकारी एकत्र या शिवजयंतीला साजरा करणार आहे। या मिरवणुकीची सुरुवात होणार आहे नवघर नाका या ठिकाणी चालू होणार आहे। त्या ठिकाणावरून आपलं पंधरवाडी त्या ठिकाणी जाईल, तिकडून स्टेशन रोड होऊन असं BP रोड करत गोरदेव नाका आणि गोरदेव नाक्यावर परत नवघरला या रॅलीची म्हणजे समाप्त होणार आहे। आणि या रॅलीमध्ये मी आवर्जून सांगेन सर्वांना आपल्या महाराजांच्या या रॅलीला सर्वांनी या आणि एक बोलतात ना की एक महाराजांची शान, छत्रपती शिवाजी महाराजांची शान आपण जी मराठी संस्कृतीला धरून रॅली काढतो तर त्या रॅलीमध्ये आपण सर्व सहभागी व्हायचं आहे। यावर्षी आम्ही शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करतो आहे। या शिवजयंतीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या शिवजयंतीच्या जी नवघर नाक्यावर व गोरदेव नाक्यावर जी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीसाठी सगळ्यांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी एकत्र येऊन यायचं आहे। तसंच आपली संध्याकाळी रॅली आहे, शिवाजी महाराजांची एक रॅली काढली आपण नवघर नाका ते गोरदेव, गोरदेव ते BP रोड ते गोरदेव, परत नवघरला समाप्ती आहे। तर या रॅलीत पण सर्व शिवप्रेमींना मी विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी एकत्र होऊन या रॅलीत यायचं आहे व शिवजयंती आपल्याला जोरदार साजरी करायची आहे व शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवघर नाक्यावर दरवर्षी पवन घरतच्या नेतृत्वाखाली हे सर्व आयोजन आम्ही करत येत असले आणि दरवर्षी आम्ही इकडे सारथी फाउंडेशनतर्फे फ्री निःशुल्क मेडिकल कॅम्प आम्ही लावत असतो आणि या कॅम्पमध्ये आम्ही लोकांचे ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, BMI, बॉडी मास इंडेक्स, हार्टचे काही प्रॉब्लेम रोग असतील तर ते आणि तुमच्या गुडघ्यामध्ये, कमरमध्ये जे हड्डीचे त्यातमध्ये काय कॅल्शियम शिल्लक आहे त्याची चिकित्सा इकडे आपण करू शकता। हे सगळं प्रकार निःशुल्क आहे। सोबतच आमचा नेत्रचिकित्सा पण कॅम्प आहे, ज्यामध्ये जर कुणी बाई बंधू, कुणी मोतियाबिंदूचा शिकार पडला तर त्यांच्या त्या मोतियाबिंदू कॅटरॅक्ट ऑपरेशन आपण फ्री ऑफ कॉस्ट करून देतो, याची आम्ही लोकांना जाणीव देतो आणि तसेच दरवर्षी असे अनेक कॅम्प आम्ही सगळे करतो। आज या शिवजयंतीच्या निमित्त मी सगळ्यांना शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा देतो। जी जय शिवराया। हे आमच्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे की आज आम्ही महाराजांचा 400वा येणारा म्हणजे काही वर्षामध्ये 400 वाढदिवस आहे, ती जन्मशताब्दी आम्ही साजरी करतोय। त्यानिमित्ताने इथे गेले कित्येक वर्ष आम्ही मेडिकल कॅम्प ठेवतो आणि कॅम्प ठेवणं फक्त आमचा उद्देश नव्हतो, कॅम्पच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतोय आणि ह्याच्या पुढची जी सेवा असते ती आमची सतत चालू असते। कॅम्पमध्ये आम्ही फ्री डायलिसिस देतो, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास हे योजनामध्ये जे पण पॅनलमध्ये हॉस्पिटल्स आहे त्यांना आम्ही देतो, रुग्णांना आम्ही ते देतो आणि गेले कित्येक वर्ष आम्ही जी कॅम्प करतो आहे त्याच्यामुळे आमच्याकडनं खूप रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। मोतियाबिंदूचे जे पण रुग्ण आहे ते आम्ही मुफ्तमध्ये ऑपरेशन करून देतो त्यांचा आणि जी संध्याकाळी जी रॅली निघते ते एक भव्य रॅलीचं आमच्या इथे स्वागत होतं आणि त्याचा जो आनंद आहे तो अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारताला, पूर्ण विश्वाला बघण्यासारखं असतं आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही जी ही टीम आहे आज इथे आणि महाराजांची जी प्रतिमा आहे तिथे एक छोटीशी एक सेवा करायला जी आम्हाला निमित्त भेटते त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत आणि स्वतःला गौरवात्मक